काही दुष्ट शक्तीने पत्त्याचा बंगला कोसळला असं त्यांनी कोसळून टाकला, पण मी नाही हारलो. बरं काय सोपं आहे का? आयतं मिळालंय का रे? मुंगीला जर नख असेल तर नखातल्या मळा एवढा सुद्धा या DSKचा गुन्हा नाहीये. काय काय एखाद दुसरी तर घाणेड्या भाषेत पण काही कॉमेंट येते, मी काही म्हणत नाही त्याला. होय, तुझे पैसे घेतलेत मी. 43 वर्ष जो माणूस तुम्हाला न चुकता पैसे देतोय, एक तरी तक्रार आहे? अरे मग तुम्ही जे पैसे दिले ते पैसे कुठे जायचे? आता काय झालं? अरे 55 वर्ष कष्टाने उभं केलेलं एवढं मोठं 40,000 लोकांचं साम्राज्य काही दुष्ट शक्तीने पत्त्याचा बंगला कोसळला असं त्यांनी कोसळून टाकला, पण मी नाही हारलो, मी नाही हिंमत हारलो. आज ते फाटलेलं आकाश होत आहे. पूर्वी 40,000 लोक सहकारी असायचे माझे, एकट्या दुकट्याचं काम नसतं. तुम्ही नुसतं नाममात्र मेन असतात, ते सहकारी तेच मेन आहे. मग ते जे सहकारी होते त्या सहकारी माझ्याकडे आमची 3 मॅन आर्मी झाली आहे. मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा 3 मॅन आर्मीने फाटलेलं आकाश शिवतंय, सगळं परत उभं करायचं आहे. बरं काय सोपं आहे का? आयतं मिळालंय का रे? आज सगळीकडे कोर्ट कचेऱ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा किंवा ठेवू नका असं नाही म्हणणार, माझ्या मित्रात तुम्ही. मुंगीला जर नख असेल तर नखातल्या मळा एवढा सुद्धा या DSKचा गुन्हा नाही आहे. तरी मी सगळं सोचतोय, कोणाला दोष न देता, आणि परत उभं करतोय. लोकांचे तेही फोन येतं, आमचे FDचे पैसे कधी परत ना. DSK नुसतीच काय भाषणबाजी करतात. काय काय एखाद दुसरी तर घाणेड्या भाषेत पण काही कॉमेंट येते, मी काही म्हणत नाही त्याला. होय, तुझे पैसे घेतलेत मी, मग मी का देऊ शकत नाही, मी का देत नाही, याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का रे? मी कुठेही लॉस मेकिंग नाही, पळून गेलेलो नाही, हरलेलो नाही, तोट्यात चाललेलं नाही, कोणाला फसवलेलं नाही. हे सगळं जे आहे कालाच्या ओघात तुम्हाला सिद्ध होईल. मग आत्ता काय होतं DSK? तुमचे जे पैसे घेतलेत, येस, अरे किती वर्ष घेतोय? 73 साली पहिल्यांदा तुम्ही मला पैसे दिले, रंगाच्या धंद्याला, टेलिफोन पुसाच्या धंद्याला, सगळ्याला. 73 पासून हा माणसं समाजाने दिलेल्या पैशावर आज एवढं वाढत आलं, एवढं काम करतोय. तर 73 ते 2000 म्हणजे झाले 27 वर्ष, बरोबर का? 37 झाले, 27, 73, 87, 27 आणि पुढे 16, 27 आणि 16, 27 आणि 10, 37 आणि 26, सॉरी 27 पहिले वर्ष, 73 साल ते 2000 आणि 2000 ते 2016, 16 वर्ष, 27 आणि 10, 37 आणि 6, 43 वर्ष जो माणूस तुम्हाला न चुकता पैसे देतोय, एक तरी तक्रार आहे? मुंगी एवढी तक्रार आहे ना? FD होल्डरची तक्रार आहे ना? बँकेची तक्रार आहे की आमचे पैसे नाही दिले, NPA अकाउंट झालं का? फ्लॅट होल्डरची तक्रार आहे, आमचा फ्लॅट नाही दिला का? टोयोटाच्या कारवाल्याची तक्रार आहे, आमची सर्व्हिस नीट करत नाही, लुबाडतोय. खोटा डॉक्युमेंट केल्याची शेतकऱ्याची तक्रार आहे? कुठली नाही. हे सतत सुंदर चाललं होतं. व ते काय झालं ते आत्ता बोलण्यापेक्षा कधीतरी सगळंच सांगणार आहे. ही काय दृष्ट लागली, ती दृष्ट लागली, कशी लागली, कोणी लागली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या नावात मी पडत नाही. अरे मग तुम्ही जे पैसे दिले ते पैसे कुठे जायचे? ते पैसे जायचे प्रॉपर्टीमध्ये. माझा बिझनेस काय? ते पैसे घेऊन जर दुबईला लपून ठेवले असते, सिंगापूरला लपून ठेवले असते, तर एव्हाना सगळ्या पोलीस EDला सापडले असते. बेनामी प्रॉपर्टी घेतल्या असत्या तरी सापडले असते. अरे तुमचे पैसे जे काही आहेत ते पैसे, एक तर तुमच्या पैसे जीवर नाही आहेत. तुमचे पैसे समजा एक 500 कोटी असतील तर बँकेचे 300 कोटी आहेत आणि माझे जमा झालेले माझ्या बिझनेसचे कित्येक हजार कोटी आहेत. सगळे तुमच्या पैशाने नाही. या सगळ्या पैशाने ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या घेतल्या. कारण तुमचे पैसे घेऊन करायचं काय? तर अरे रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला वर्षाला 11% व्याज देणं हे मला परवडायचं. कारण मला बँक लावते 14.5% ते 16%. कोणी बँकेचे ऐकत असेल तर ऐका. बिल्डिंग लाईन, रिअल इस्टेट ही नॉन प्रायोरिटीत मोडतात. इंडस्ट्रीवाल्यांना, शेतकऱ्यांना व्याजाचा दर कमी असतो, बिल्डरला हा जास्त असतो. आम्हाला 14.5% ते 16.5% वर्षाला व्याज भरावं लागतं. त्याच्यापेक्षा माझ्या कंपनीला 11% प्रेमाने लोक देत आहे. पण तुम्ही 33,000 लोक, 40,000 लोक माझे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून एक प्रकारे काम करता. आज 40 वर्ष तुम्हाला वेळेत व्याज येतं, तुम्ही म्हणता DSK चांगला आहे. आजही तुम्ही चांगलाच म्हणतात ना. तर मी मंडईत जातो आहे, लक्ष्मी रोडला जातो आहे, फूड मॉलला जातो आहे. मग मला कोणी येऊन माझी गच्ची धरून मला दोन थोबडीत नाही मारत, DSK आमचे पैसे का देत नाही. त्या सगळ्यांना माहिती आहे की हा माणूस प्रामाणिक आहे, याने कुठेही पैसे वळवलेले नाही आहेत. तुमचे पैसे जर मी घेऊन दुबईमध्ये बिझनेसला लावले असते, सिंगापूरला लावले, इस्रायलला लावले असते, कुठेतरी अशा नॉन प्रोडक्टिव्हमध्ये लावले असते तर माझा दोष. अरे तुमचे घेतलेले सगळे पैसे ड्रीम सिटीमध्ये लावले, बालेवाडीमध्ये लावले, बाणेरमध्ये लावले, विश्वच्या नवीन प्रोजेक्टमध्ये लावले, मुंबईच्या प्रोजेक्टमध्ये लावले, रिअल इस्टेटमध्ये लावले. आणि तिथे रिअल इस्टेटमध्ये रोज रुपयाचा ₹100 वाढतच असतो. रिअल इस्टेटला डेप्रिशिएशन नसते. दुसरा एखादा कारखाना काढला असता तर कारखान्याला डेप्रिशिएशन असतो, मंदीच्या लाटेत सापडतो. जमिनीचे भाव असं कधीच होत नाही. आणि माझ्या जमिनी तर पुण्या मुंबईच्या आहेत. आज सगळे तुमचे पैसे तिथे सेफ आहेत. हो मग DS कुलकर्णी का देत नाही? हो मग DS कुलकर्णी का? DS
घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.